नंदुरबार जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकानं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या, त्यांची पत्नी व दोन मुलांना आईस्क्रीमच्या माध्यमातून दिलं विष, असं चार कुटुंबियाची जीवनयात्रा ही शेअर बाजारच्या झालेल्या आर्थिक नुकसानीमुळं झाली. ऐकूयात याविषयीचा सविस्तर हृदयद्रावक पिळून टाकणारी घटना. नमस्कार, मी दिगंबर शिंदे दिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल, नांदेड. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज इथले मूळ रहिवासी नागरिक योगेश पाटील हे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद नंदुरबार इथं नोकरीला लागले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मौजे चौगान बुद्रुक या ठिकाणी ते जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक या पदावर मागच्या काही वर्षापासून कार्यरत सेवेत होते. अतिशय आनंदाचा सुखी संसार त्यांचा सुरू होता. स्वतः योगेश 40 वर्षाचे होते. त्यांच्या पत्नी माधुरी योगेश पाटील या 37 वर्षाच्या, तर त्यांची दोन मुलं 11 वर्षाचा अथर्व आणि 9 वर्षाचा शिवांश, असे 4 जण पाटील परिवारातले त्या गावामध्ये अतिशय आनंदामध्ये सुखी होते. परंतु मागच्या काही वर्षांपासून योगेश पाटील यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करावी, त्या माध्यमातून 2 पैसे कमवावेत आणि कुटुंबाचा प्रपंच अधिक चांगल्या पद्धतीने वाढवावा अशी मनीषा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते मागच्या काही वर्षांपासून शेअर बाजार या व्यवसायामध्ये चढ उताराच्या या सर्वच्या सर्व बाजारामध्ये सातत्यानं खरेदी विक्रीचा व्यवहार करायचे. दिनांक 10 जून रोजी रात्रीचे सुमारास जेवण वगैरे सर्व काही आटोपून ते घरात गेले. कुटुंबियासमोर ते रात्री झोपले. सकाळी त्यांना उठवण्याकरिता त्यांचा दूध विक्रेता घरासमोर वाजवत होता, पण बराच वेळ त्यांनी दरवाजा काही उघडला नाही. शेजारचे जमा झाले आणि त्यांनी दरवाजा फोडून काढला. तेव्हा सर्वच्या सर्व जण, अर्थात सर्वच्या सर्व म्हणतोय त्यापैकी योगेश पाटील हे स्वतः गळफास घेतलेल्या अवस्थेत होते, तर त्यांची पत्नी आणि 2 मुलं ही त्या ठिकाणी पडलेली होती. त्या सर्वांना घेऊन नजीकच्या रुग्णालयात दाखवण्यात आलं. तेव्हा मात्र डॉक्टरांनी सर्वच्या सर्व काही वेळ तासांपूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतः योगेश पाटील यांनी तर गळफास घेतलेला होता, ते सर्वांना दिसत होतं. परंतु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पत्नी आणि 2 मुलं, गोंडस दोन्ही मुलं, या तिघांनाही स्वतः मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी आईस्क्रीमच्या माध्यमातून विष दिलं होतं आणि त्यातच ते दगावल्याची माहिती पोलिसांनी वैद्यकीय सूत्राच्या वतीने जी माहिती आली त्या माध्यमातून दिलेली आहे. एकंदरीत हृदय पिळवणारी ही घटना आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक म्हटल्यानंतर तब्बल लाख रुपयाच्या आसपास त्यांना पगार होती. त्यातनं त्यांचा सुखी कुटुंब संसार अतिशय चांगला नीटानं होता. परंतु एखाद्या व्यक्तीला अधिक कमवावं, अधिक आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा, आर्थिक उन्नतीकडे आपण जावं, ह्या कुठेतरी गोष्टी नडतात, वाढतात आणि त्या माध्यमातून मग त्या वेगवेगळ्या प्रकार, ज्यामध्ये मटका असेल, लॉटरी असेल, अशा अनेक विविध मार्गाचा अवलंब अशा चुकीच्या पद्धतीनं ही मंडळी करतात. त्यातल्या त्यात योगेश पाटील शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, मुलांना ज्ञानाचे धडे देतात, विद्यार्थ्यांचं काम करतात आणि त्या जिल्हा परिषदे शाळेच्या माध्यमातून इतर शिक्षकांसोबत सुद्धा एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून ते काम करतात. परंतु त्यांनी हे उचललेलं पाऊल अतिशय चुकीचं आहे. शेअर बाजारच्या या चढ उतारामध्ये जवळपास 1.5 कोटीच्याही वर ते आज घडीला आर्थिक विवंचनेत होते. त्यांना लोकांची देणी होती, म्हणून त्यांनी ही जीवन यात्रा त्या ठिकाणी संपवलेली आहे. धन्यवाद.